आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीचे लोणचे. ओली हळद आणि आले यांना एकत्रित आपण सेवन केलं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सूज कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि सर्दी खोकल्यासाठी याने आराम मिळतो. अत्यंत गुणकारी आणि हिवाळ्यात विशेषतः फायदेशीर हे मिश्रण कोलेस्ट्रॉल कमी करते, त्वचेला उजळवते आणि सांधेदुखीवर आराम देते. हे दोन्ही घटक दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले आहेत. तर आजच्या आपण लोणच्यामध्ये ओली हळद, आले आणि आवळ्याचा वापर करणार आहोत. चला तर बघूयात आपण ओल्या हळदीचे लोणचे. यासाठी आपण ओली हळद स्वच्छ धुवून घेणार, वाळवून घेणार आणि त्याच्यावरती कवर जे आहे ते पूर्ण आपण काढून घेणार आहोत आणि ती किसून घेणार. त्यानंतर आवळासुद्धा स्वच्छ धुवून घेतला आपण आणि किसून घेतला आहे. 4 चमचे आपण मोठे तेल घेतले, मोहरी, त्याच्यानंतर गरजेनुसार हळद, हिंग, लाल तिखट, इथे एक लिंबाचा रस घेतला आपण, त्यानंतर मेथीदाणा, मीठ आणि बडीशोप. तुम्हाला हवे असल्यास यात कलोंजीसुद्धा टाकू शकता. आणि आपण आलेसुद्धा इथे किसून घेणार आहोत. इथे आपण हळद किसतोय, हळद किसून घेणार आहोत. आवळा पण आपण किसून घेतला आहे आणि आलंसुद्धा आपण किसून घेतलं आहे. हे आलं, आवळा आणि हळद हे तिन्ही जेव्हा आपण किसून घेतो हे चांगलं एकजीव होतं लोणचं आणि चवीलासुद्धा छान लागतं. ओली हळद औषधी गुण तर आहे, त्यात आवळा घातल्यावर अजून त्याचे गुणधर्म वाढतात. आता आपण तेल तापत ठेवणार आहोत कढईत. ते तेल गरम करून घेऊन थंड करायचे आहेत आपल्याला. तेल थंड झाल्यावर 3 चमचे मोहरी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. इथे तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता. आता आपण थंड झालेल्या तेलामध्ये मिक्सरमधून काढलेली मोहरी घालणार आहोत. इथे आपण त्याच्यानंतर लाल तिखट 2 चमचे, त्यानंतर आपण घालणार आहोत हिंग, साधारण 1 चमचा हिंग, थोडीशी बडीशोप पण अर्धा चमचा. हळद जर आपल्याला हवी असेल तर ती ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. मीठ ही या ठिकाणी जास्त घालायचं आहे, त्यामुळे लोणचं टिकतं. 3 चमचे मीठ घातलं, अर्धा चमचा मेथीदाणा घातला, याऐवजी कलोंजी घातली तरी चालते. हे मिश्रण आता चांगलं मिक्स करून घेऊयात. त्याने आपला खार तयार, ज्याला आपण मसाला म्हणतो, मसाला तयार होणार. यामध्ये आपण किसलेली ओली हळद, किसलेला आवळा, आणि किसलेले आलं असे सगळे पदार्थ एकत्र करून घेणार. आता लोणचे आपण चांगले सगळ्या बाजूनी मिक्स करून घेणार, म्हणजे त्याला सगळीकडे मसाला लागला जाईल. इथे आपण पाव किलोच घेतली ती हळद आणि साधारण अर्धा पाव आवळा आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा असं मिश्रण आपण घेतलेलं आहे. इथे पूर्ण मिक्स केले आपण लोणचे
आणि काचेच्या बरणीत ते काढून घेणार आहोत. काचेच्या बरणीत जास्त दिवस टिकते. आता आपले ओल्या हळदीचे, ओली हळद, आवळा आणि आल्याचे लोणचे तयार आहे. चवीला चटपटीत असलेले आणि गुणकारी असे ओल्या हळदीचे लोणचे तयार आहे.